शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाला यावेळेस शरद पवार गटाकडून आव्हान पाहायला मिळतं। याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होतीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला, तर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाला बहाल केलं होतं। आणि दरम्यान निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात येत आहे। याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं वर्ष म्हणजे 20 फेब्रुवारीला राज्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात येत आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये व्हीपचा वापर केला जाऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून शरद पवार यांचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे। अगदीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच गट खरा असल्यानंतर यावेळेस या निर्णयाविरोधात खरं तर राष्ट्रवादीकडून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आव्हान पाहायला मिळतं आणि ते आता सर्वोच्च न्यायालयात देखील जाणार आहेत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, जसा मी मगाशी उल्लेख केला 20 फेब्रुवारीला राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्यात येत आहे आणि त्यालाच अनुषंगून व्हीपचा वापर केला जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादांच्या, त्यामुळे शरद पवार यांचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे। नक्कीच लागी जे 20 फेब्रुवारीचं विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आहे, तसेच 26 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होणार आहे। दरम्यान दोन्ही अधिवेशनामध्ये जर व्हीप लागू करायचा असेल तर शरदचंद्र पवार गटाला आपलं पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे लेटर हेडवर असलं महत्त्वाचं आहे। त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यावा, सुनावणी घ्यावी अशा प्रकारची मागणी ही या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। शरदचंद्र पवार गटाकडून ज्येष्ठ विज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ती आपली बाजू मांडलेली आणि लवकरात लवकर म्हणजे सुनावणी घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्यामुळे 19 फेब्रुवारी सोमवारी ही सुनावणी होणार आहे। दरम्यान उद्याच्या सुनावणीमध्ये नक्की जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला या विरोधामध्ये खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय सर्वोच्च न्यायालय देत आहे किंवा काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।